क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज में आपका स्वागत है। मैं हूं अरुण गोयल। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। आगामी लोकसभा चुनाव के मद्देनजर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे का वसई विरार में दौरा। आगामी लोकसभा चुनाव के मद्देनजर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ने एक पत्रकार परिषद ली, जिसमें शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे, रविंद्र फाटक, शिवसेना के भावी उम्मीदवार राजेंद्र गावित उपस्थित थे। यह पत्रकार परिषद भाजपा और शिवसेना के रूठे हुए कार्यकर्ताओं को मनाने हेतु रखी गई थी। वहीं यह पत्रकार परिषद भाजपाई नेता राजन नाईक के आवास पर रखी गई। जाहीर सभा घ्यायला या निवडणुकीच्या युतीचं परिमाण आपण दिलं। महाराष्ट्रात भारतात युतीचं एनडीएचं आपलं परत सुरू झालेलं सर्व राजकारण आहे। वेग आणि गती घेतली म्हणजे मधल्या काळात नव्हत्या, पण आम्ही इलेक्ट्रॉनिक्स आपली ऑनलाईन मुलाखत ऐकली जी महासामनामध्ये चालू आहे, आणि त्यानंतर आपण भाजप आणि सेनेच्या युतीमुळे आणि आपल्या भूमिकेमुळे एक नवीन परिमाण ते लाभलेलं आहे। त्याविषयी ते तुम्ही बघताय ना, आज मला आनंद आहे इथे सुद्धा शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि इतर सुद्धा आमचे जे मित्र पक्ष आहेत ते कार्यकर्ते अत्यंत आनंदाने या निवडणुकीच्या प्रचार कार्यामध्ये सहभागी झाले। आणि हे केवळ पालघरमधलंच दृश्य नाही आहे। मी इथे येण्यापूर्वी एकतर गेल्या रविवारी, कालच्या नेत्याच्या गेल्या रविवारी कोल्हापूरमध्ये अभूतपूर्व अशी सभा झाली। तो नुसती गर्दी नव्हती, एक उत्साह होता। आणि हा उत्साह जेव्हा किंवा उत्साह केव्हा दिसतो की जेव्हा एखादी गोष्ट मनात जनतेला सुद्धा जे अपेक्षित होतं ते घडलेलं आहे। आणि म्हणून आता कोणी किती तर्कवितर्क लढू नये, मला स्वतःला खात्री आहे की या वेळेला गेल्याही वेळेपेक्षा जास्त जागा शिवसेना, भारतीय जनता पक्ष जिंकल्याचं राहणार। काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे, अनेक वादग्रस्त मुद्द्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। फुटीरतावाद 377 कलम या संदर्भात त्यामध्ये 370 कलम तसाच राहील आणि काश्मीरचं तसंच मला वेगळं एका गोष्टीचं म्हणजे खरं म्हणजे मी हा जाहीरनामा अजून वाचलेला नाही, आणि तसं वाचण्याचा काही काँग्रेसचा जाहीरनामा असेल असं मला कधीच वाटलेलं नाही। काँग्रेसने नवीन जाहीरनामा देण्यापूर्वी गेल्या 5 वर्षाच्या आधी आणि त्याच्याही आधी संपूर्ण देशात त्यांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा दिलेले जाहीरनामे काढून वाचावेत आणि त्यापैकी किती किती गोष्ट खरंच पूर्ण केल्या हे त्यांनी पाहायला पाहिजे। पण विशेषतः काश्मीरबद्दल त्यांनी जे म्हटलेलं काय त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी सांगितलंय 370 कलम तसंच राहील, जे काश्मीरला विशेष स्टेटस देतं, आणि जे फुटीरतावादी आहेत त्यांच्याशी चर्चा होईल। ह्याबद्दल शिवसेनेची नेहमीच कडवट भूमिका राहिलेली आहे, ह्याच्याबद्दल तुमचं काय? काँग्रेस आता कोणासाठी काम करू इच्छितो हे जाहीर झालेलं आहे। जर फुटीरतावादी म्हणजे मी अजून पुन्हा एकदा सांगतो की मी हा जाहीरनामा पूर्ण वाचलेला नाही। आपण जो काही प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी उत्तर देतोय। काश्मीरचा विशेष दर्जा काश्मीर आपल्या देशाचा अविभाज्य एक भाग आहे, आणि काश्मीरचं महत्त्व हे कोणी नाकारत नाही। काश्मीर हे देशाचं एक आपलं घटक राज्य म्हटल्यानंतर संपूर्ण देशात एक कायदा असला पाहिजे, ही तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची जुनी मागणी आहेच। गेल्या काही वर्षात किंवा 5 वर्षामध्ये आम्ही ते करू शकलो नाही, कारण तिथे पहिल्या प्रथम आतंकवाद हा जो काही उफाळलेला आहे त्या आतंकवादाची पाळंमुळं खंडण्याचं काम आपलं केंद्र सरकार करत आहे, मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकार करत आहे। आणि ही पाळंमुळं आता जवळपास खणत ती एकदा उकळून फेकली तर त्याच्यानंतर तिथलं बरंचसं वातावरण मोकळं होईल। आणि मला वाटतं मग काँग्रेससारखे जे काही फुटीरतावादी विचाराचे पक्ष आहेत त्यांचं राजकारण देशात समजेल। म्हणजे या दोन्हीवर शिवसेनेचा विरोध आहे का? हे जे दोन केवळ शिवसेना का, संपूर्ण देशाचा आणि देशाचा जो कट्टर राष्ट्रप्रेमी नागरिक आहे त्याचा विरोध आहे। आणि एक बरं झालं की काँग्रेसच्या पोटातली गोष्ट त्यांच्या ओठावरती आली, हे नसेल थोडके त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर त्यांचा खरा चेहरा जो आम्ही गेले अनेक वर्ष सांगत होतो की हा काँग्रेस हा कोणासाठी काम करू इच्छितो आहे, त्यांना संपूर्ण देश वगैरे याच्यावरती काही पडलेलं नाही आहे। निवडणुका आल्या तर थापा मारायच्या, मध्यंतरी राहुल गांधी जे बोलले होते गरिबांसाठी 72,000 वगैरे, त्यांच्या आजीने पण एक वचन दिलं होतं गरिबी हटाव। किती वर्ष झाली त्याला, का नाही हटली गरिबी? तर अशा अनेक गोष्टी ह्या निवडणुकीच्या दरम्यान बोलावे लागतात हे मी समजू शकतो,
पण विशेषतः हे बोलत असताना देशाच्या जी एकात्मता आहे तिला कुठे धक्का लागेल असं आपल्याकडनं काही होता कामा नये याची एक काळजी, याचं भान राज्यकर्ता म्हणून स्वतःला समजत असणाऱ्या पक्षाला असायला पाहिजे. नेमकं तेच काँग्रेसने आज गमावले. अजून एक मुद्दा देशद्रोहाचा आहे. त्यांचं म्हणणं आहे की देशद्रोह हा जो सेक्शन आहे IPC मधला तोच आम्ही पूर्णपणे काढून टाकू. सेडिशन हा चार्जच लावू शकणार नाही यापुढे जर का आम्ही. मला असं वाटतं अशा पक्षाला देशाची निवडणूक लढवण्याचा अधिकारच असता कामा नये. जो पक्ष देशद्रोह यासारखा गुन्हा आम्ही काढून टाकू असं म्हणतो त्या पक्षाला देशाची निवडणूक लढवण्याचा अधिकार असता कामा नये. देशाची जो द्रोह करेल त्याला देशद्रोही ठरवून फासावर लटकवलंच पाहिजे. ही शिवसेनेची आग्रही मागणी आहेच आणि मला असं वाटतं ही सर्वसामान्य देशप्रेमी जनतेची मागणी आहे, जनतेची भावना आहे. जो पक्ष आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमातच देशद्रोहासारखा गुन्हा आम्ही काढून टाकू असं म्हणत असेल अशा पक्षाची मान्यता रद्द करून त्याला निवडणूक लढवण्यापासून दूर केलं पाहिजे. नहीं, मैंने अभी बात की है, अभी आप कृपा करके उसको थोड़ा सा ट्रांसलेट करके आप बताइए, क्योंकि फिर कभी मैं बात करूंगा तो विस्तार से बात करूंगा. सर वसईचा प्रश्न आहे, वसईचा लोकांचा मुख्य प्रश्न 31 गावांवर आठवले पण आपण आश्वासन दिलं होतं यावर काय भूमिका रवीजी मला वाटतं आपण जास्त विस्तार या संदर्भामध्ये काँग्रेस अशा त्यामध्ये सरकारची भूमिका ही वसईकरांची इकडच्या असणाऱ्या मागणीच्या संदर्भात शिवसेना भारतीय जनता पार्टीने सरकारने जे आश्वासन दिलं होतं त्या दिशेने राहील. सर काही भाजप मला एक गोष्ट या निमित्ताने सांगावीशी वाटते की देशद्रोहाबद्दल जे काँग्रेसने वचन म्हणा किंवा जे एक त्यांचं मत मांडलेलं आहे, काँग्रेसचे नेते नेमकं कोणाचा पंतप्रधान होऊ इच्छितात, देशप्रेम्यांचं की देशद्रोह्यांचं? देशद्रोह्यांची मतं मिळवण्यासाठी जर का ते एक हा मुद्दा जर आणत असतील तर याचा अर्थ त्यांना देशद्रोह्याचा पंतप्रधान व्हायचं आहे का? की जो आमचा भारत देश हिंदुस्थान कदापि सहन करणार नाही आणि कदापि आम्ही ते होऊ देणार नाही. एक सेकंड, पालघरमध्ये आगामी काळात कुठल्या मुद्द्यांवर पुढे जाणार म्हणजे प्रचारनामा काय असणार शिवसेनेचे? येईल ना. आज मी केवळ सगळ्यांना भेटीगाठी देण्यासाठी आलो होतो आणि मधल्या काळामध्ये चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला की जिथे युती झाल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार आहेत तिकडे भाजपा नाराज, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत तिकडे शिवसेना नाराज. म्हणून मी म्हटलं एकदा नाराज लोकांना भेटूया तर कोणीच दिसत नाही नाराज. त्यावर तुम्ही आज सर एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सर एक महत्त्वाचा ही एक आमची काय त्याला म्हणायचं एक स्नेह भेट आहे की जे एकमेकाच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून आम्ही पुढे जातो आहोत आणि मला खरंच मनापासून आनंद होतोय की मी जिथे जिथे गेलो म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गेलो अत्यंत आनंदाने. तिकडे तर मी उलट रवी चव्हाण माझ्याकडे म्हटलं बघा कार्यकर्ते काय गोष्ट देते. एवढी एकजूट मला नाही वाटत त्यापूर्वी कधी आमच्या युतीत दिसली असेल. पण एक वारंवार तुम्ही गोष्ट वाढली. सर वसईचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, 29 गावं वगळण्याचा जो प्रश्न आहे, शिवसेने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं. आता सांगितलं ना रवीजींनी, आता दिलं नव्हतं. साहेब वारंवार आपण एक भाषणात मुद्दा घेत आहे की गुंडगिरीचा. सर गुंडगिरी कोणाची गुंडगिरी येतोय वसईमध्ये का झाल्यावर? गुंडगिरी कोण आहेत गुंड? कोण आहे? कोण गुंड? त्यांना मोडून काढू ते गुंड असं नाहीये. वसई आणि वसईच्या परिसरातली गुंडगिरी ही दुर्दैवाने गेल्या बऱ्याच वर्षापासून वसईकर अनुभवत आलेले आहेत आणि जणू काही गुंडगिरी आपल्या पाचीलाच गुजले असं त्यांचा समज झाला. तसं नाही आहे. गुंडांचा कर्दनकाळ असलेलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये आहेच, पण आता आणखी ताकदीने हे सरकार केंद्रात आणि राज्यात परत येईल आणि मग मात्र सर्वसामान्य जो काही वसईकर आहे त्यांना मी वचन देतो की कोणत्याही गुंडाला त्याच्या भीतीला तुम्हाला भीक घालण्याची आवश्यकता वाटणार नाही. नाला सुपारा से क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज की एक रिपोर्ट.